हॅलो. तर आजपासून आपण इंग्लिशचं शिकायचं स्टार्ट करूया. तर ज्या लोकांना इंग्लिश अवघड जाते किंवा असं वाटतं की आपल्याला इंग्लिश बोलता येईल का, तर त्या लोकांसाठी हे इंग्लिशचे लेक्चर्स आहेत. आजचा दिवस पहिला. ओके. सो आता आपण एखादी वस्तू आपल्या डोळ्यासमोर येते, ज्यावेळेस आपण पूर्ण आपल्या रूममध्ये बघतो, तर आपल्याला काय दिसतं? बुक, पेन, सन, टेबल, गर्ल. मग आपण मराठीमध्ये जसं बोलतो की ही खुर्ची आहे किंवा हा टेबल आहे, तर इंग्लिशमध्ये ही, हा, हे साऱ्या गोष्टी नसतात. तर ज्या गोष्टी आपल्याला दिसतात, तर त्यांना आपण दर्शवण्यासाठी किंवा पॉइंट करण्यासाठी, त्यांच्याकडे बोट दाखवण्यासाठी आपण म्हणतो, दिस इज अ बुक, दिस इज अ पेन, दिस इज अ सन, दिस इज अ टेबल, दिस इज अ गर्ल, दिस इज अ बॉय. म्हणजे प्रत्येक गोष्टीला, जी पण गोष्ट आपल्या समोर आहे, आता आपल्यासमोर फ्रीज आहे, तर आपण कसं म्हणणार? दिस इज अ फ्रीज. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे ज्यावेळेस आपण बोट दाखवून बोलतो की ही गोष्ट हे आहे, तर त्यावेळेस आपण त्याच्यासोबत धिस इज वापरतो. आता एक पाण्याचा ग्लास असेल, तर आपण त्याला म्हणणार दिस इज अ ग्लास. ठीक आहे. तर त्यासारखंच तर होमवर्क काय आहे की सी द थिंग्स अराउंड यू अँड मेक सेंटेन्स. सी म्हणजे बघा, थिंग्स म्हणजे ज्या गोष्टी आहेत, अराउंड यू म्हणजे आपल्या सभोवताली, अराउंड म्हणजे सभोवताली, अँड मेक सेंटेन्स. सेंटेन्स म्हणजे काय? तर वाक्य. जे आपल्या सभोवताली ज्या पण गोष्टी आहेत त्या बघा आणि त्यांच्याकडे बोट दाखवून तुम्ही त्यांना दर्शवण्याचं काम करा. जसं आता इथे फोटोमध्ये दिसत आहे की डोअर आहे, बस आहे, बेबी आहे, फ्रॉक आहे. तर त्याला तुम्ही कसं बोलाल की दिस इज अ फ्रॉक. या पद्धतीनं असे 20 वाक्य एका पेजवरती लिहून त्याचा फोटो मला पाठवून द्या. ओके. तर आपण पुढील याच्यामध्ये बघूया काय आहे. ओके. तर यामध्ये काय आहे की आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये डेली आपण ज्या गोष्टी करतो, त्या गोष्टी, ज्या आपल्या ॲक्शन्स असतात, जसं आपण जेवतो, आपण चालतो, आपण पळतो, तर या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपल्याला इंग्लिशमधून बोलायच्या असतील, तर त्यावेळेस आपण त्या कशा म्हणू? की मी पाणी पितो म्हणजे आय ड्रिंक वॉटर. सोपं आहे. आय म्हणजे मी, ड्रिंक म्हणजे पिणे, वॉटर म्हणजे पाणी. इंग्लिशमध्ये आपल्याला जे जे शब्द इंग्लिशमधले माहिती असतात, त्या सगळ्यांना जोडून एक मिनिंगफुल वाक्य बनवायचं असतं. आता सुरुवातीला आपण हे वाक्य बनवायची जी पद्धत आहे ती सोपी ठेवू. जसं आय ड्रिंक वॉटर, आय ड्रिंक टी, आय ड्रिंक कॉफी. पुन्हा आपण डान्स करतो, मी डान्स करते, आय डान्स. मराठीमध्ये बोलताना आपण मी डान्स करते हे 3 वाक्य जरी वापरायचं असेल, तर इंग्लिशमध्ये ते अजूनही सोपं आहे. ते कसं म्हणतो आपण? आय डान्स, आय सिंग सॉन्ग, आय गो टू स्कूल, आय प्ले क्रिकेट. म्हणजे स्वतःबद्दल ज्यावेळेस बोलत असतो त्यावेळेस आपण म्हणतो आय. म्हणजे वी लाफ, वी म्हणजे आम्ही, वी लाफ म्हणजे आम्ही हसतोय, वी लाफ, वी डान्स, वी सिंग अ सॉन्ग, वी गो टू स्कूल. वी हा शब्द कधी वापरायचा? ज्यावेळेस आपण एक ग्रुप आहे, आपण 2पेक्षा जास्त लोक आहेत, तर त्यावेळेस आपण वी वापरतो. श्रीक क्राय. आता जर मुलगी असेल तर आपण तिला काय म्हणणार? शी म्हणणार. मुलगा असेल तर त्याला म्हणणार ही. शी क्राय, ही क्राय. आपण चिडलो की आपण काय म्हणणार? मी चिडलोय. मग त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतो आय एम अँग्री. ओके. मग जर तुम्ही आनंदी असाल तर तुम्ही काय म्हणणार? आय एम हॅपी. मग तुम्ही सॅड असाल तर तुम्ही काय म्हणणार? आय एम सॅड. तर आपल्याबद्दल बोलताना आय वापरायचं. जर आपण एका ग्रुपमध्ये असेल तर वी वापरायचं. आणि आपण जर एखाद्या मुलीला पॉईंट करत असू किंवा तिच्याबद्दल बोलायचं असो, तर त्याला म्हणायचं शी. आणि मुलगा असेल तर म्हणायचं ही. आता होमवर्क काय आहे? तर हे जे खाली दिलेले शब्द आहेत, जे आपल्या क्रियाबद्दल सांगतात, क्रिया म्हणजे आपले ॲक्शन्सबद्दल जे सांगतात, त्यांना यूज करून आपण असे छोटे छोटे सेंटेन्स बनवायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे.
जसं ईट, ड्रिंक, गो, कम, हे डिफरंट जे आपण डे टू डे लाईफमध्ये जे गोष्टी करतो त्या सगळ्या गोष्टींना इंग्लिशमध्ये आपण कसं बोलू त्याच्याबद्दल आपण छोटे छोटे सेंटेन्स तयार करायचे आणि ते आपली जे बहीण भाऊ असतील त्यांच्यासोबत कम्युनिकेट करायचं. ठीक आहे. तर नेक्स्ट पार्ट, इंट्रोडक्शन म्हणजे स्वतःबद्दलची माहिती. ज्यावेळेस आपण नवीन व्यक्तीला भेटतो त्यावेळेस आपण त्याला आपल्याबद्दल सांगतो की हॅलो, माझं नाव अंजली आहे आणि मी 21 वर्षाची आहे. मी लकीमधून शाळा शिकलेली आहे. आत्ता मी वालचंद कॉलेजमध्ये आहे. मी सध्या पुण्यामध्ये राहत आहे आणि मला कुकिंग करायला आवडतं. तर या गोष्टी आपण जसं मराठीमध्ये बोलतो स्वतःबद्दल, तसंच ज्यावेळेस इंग्लिशमध्ये बोलतो तर त्याला म्हणायचं इंट्रोडक्शन. ठीक आहे. मग ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटाल ती व्यक्ती विचारेल हू आर यू. हू आर यू म्हणजे तुम्ही कोण आहात. मग त्यावेळेस तुम्ही हे सांगायचं की हॅलो, माय नेम इज आदित्य. आय एम 10 year old. आय स्टडी इन क्लास 5. आय लिव्ह इन पुणे. आय लाईक प्लेइंग क्रिकेट. ठीक आहे. म्हणजे तुमचं नाव, तुम्ही कोणत्या सिटीमध्ये राहता, तुम्ही कोणत्या शाळेत जाता, तुम्ही कोणत्या गावामध्ये राहता आणि मग तुम्हाला काय आवडतं. तुम्हाला क्रिकेट खेळायला आवडतं, तुम्हाला बुक रीड करायला आवडतं. तर त्यानुसार छोटे छोटे वाक्य बनवून ते वाक्य बोलून स्वतःबद्दल समोरच्याला सांगायचं. ठीक आहे. नेक्स्ट होमवर्क काय आहे की तुम्ही स्वतःबद्दल 10 वाक्य लिहा आणि ती वाक्य स्वतः आरशासमोर उभारून म्हणून दाखवा आणि पुन्हा मग आपल्या आईवडिलांना किंवा बहीण भावांना जे पण असतील तुमच्यासोबत तर त्यांना ते वाक्य बोलून दाखवा. सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणायचं, हॅलो, माय नेम इज डॅश डॅश, जे पण तुमचं नाव असेल ते. आय एम डॅश डॅश इयर ओल्ड, म्हणजे मी इतक्या वर्षांचा आहे. आय स्टडी इन क्लास डॅश डॅश, तुम्ही ज्या क्लासमध्ये किंवा ज्या स्टँडर्डमध्ये इयत्ता जी आहे तुमची त्याच्याबद्दल तुम्ही इथे सांगाल. आय लिव्ह इन डॅश डॅश सिटी, तुम्ही ज्या शहरामध्ये राहत आहात त्या शहराचं नाव. लिव्ह म्हणजे राहणे. ठीक आहे. आय लाईक प्लेईंग फुटबॉल, क्रिकेट, जे पण तुम्हाला खेळायला आवडतं त्याच्याबद्दल सांगाल. माय फेवरेट फूड, माय फेवरेट कलर, माय बेस्ट फ्रेंड नेम, आय गो टू दिस स्कूल, आय गो टू स्कूल बाय बस, बाय वॉक, जे पण आहे ज्या पद्धतीनं तुम्ही जाता त्या पद्धतीनं तुम्ही लिहू शकता. आय लाईक माय सिस्टर, आय लाईक माय फादर, आय लाईक माय मदर, ह्याबद्दल असे छोटे छोटे वाक्य बनवून तुम्ही स्वतःबद्दल समोरच्याला माहिती देऊ शकता. ठीक आहे. तर हा होमवर्क तुम्हाला करायचा. त्याच्यामध्ये 10 लाईन स्वतःबद्दल लिहायच्या आहेत आणि त्या लाईनी म्हणून दाखवता आल्या पाहिजेत. ठीक आहे. त्याची प्रॅक्टिस करायला हवी. हो रे, आजच्यासाठी एवढंच. आज तुम्ही हे करा. हे ज्यावेळेस कराल त्यावेळेस तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स येईल की ठीक आहे, मी छोटे छोटे वाक्य बनवू शकतो. मला माहिती आहे की इथे विंडो आहे तर दिस इज अ विंडो. तर हे छोटे छोटे वाक्य ज्यावेळेस तुम्ही बोलायला लागता त्यावेळेस तुम्हाला मनामध्ये आत्मविश्वास येतो की इंग्लिश अवघड नाही आहे आणि ते खरंच अवघड नसतं. ठीक आहे. तर ऑसम म्हणजे खूप छान. तुम्ही हे जर पूर्ण केलं आजच्या दिवसांमध्ये तर तुम्हाला नक्कीच इंग्लिश शिकण्यासाठी पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या शिकण्यासाठी सोपं जाईल. ओके, थँक्यू, बाय बाय, सी यू टुमॉरो. आजचा होमवर्क कंप्लीट करा. आपल्या बहीण भाऊ आणि मम्मी पप्पांशी प्रॅक्टिस, त्यांच्यासोबत इंग्लिशमध्ये छोट्या छोट्या वाक्यांमध्ये बोलून प्रॅक्टिस करा आणि उद्या भेटूया. बाय बाय.